असं फोटो काढणं, व्हिडिओ काढणं आणि खूप सारी मस्ती. रिद्दूला खूप सारी मस्ती करायची असते. कुठं पण आम्ही गेलो तरी तिला खूप सारी मस्तीच करायची असते. तर आम्ही गेलो होतो, आमचं सिलेंडर संपलं होतं. त्यामुळे आम्ही सिलेंडर भरण्यासाठी आम्हाला गॅस एजन्सीमध्ये जावं लागणार होतं आज. कारण अचानकच आमचं सिलेंडर संपलं होतं आणि घरात दुसरं सिलेंडरसुद्धा भरलेलं नव्हतं. त्यामुळे आम्हाला गॅस एजन्सीमध्ये जाऊन अर्जंटमध्ये सिलेंडर भरून आणावा लागला आणि आम्ही रूम पण चेंज केलेली आहे. सो आम्हाला इथून सिलेंडर मिळणारसुद्धा नव्हता. त्यामुळे आम्ही गॅस एजन्सीमध्ये गेलो. तिथे गेलो तर ते बंद होतं, कारण ते दादा जेवण्यासाठी गेले होते. तर आम्ही तिथेच थोडा वेळ बसलो. तिथं छोटंसं असं गार्डन होतं, लॉ होता. त्यामुळे आम्ही तिथंच थोडा वेळ सावलीमध्ये बसलो आणि रिद्दूची अशी खूप सारी मस्ती चाललेली होती. आणि त्यानंतर ते दादा आले आणि दादा आल्यानंतर आम्ही परत एजन्सीमध्ये सिलेंडर घेऊन गेलो. ते म्हणाले की जिथं गाडी येते तुमच्या घरासमोर तिथं तुम्हाला लगेच सिलेंडर मिळणार नाही. तर त्यासाठी त्यांनी एक फॉर्म दिला आणि हा फॉर्म भरून आणा आणि रहिवासी देखील घेऊन या. मग तो फॉर्म भरून रहिवासी सोडून तुमचा ॲड्रेस चेंज करून आम्ही देऊ परत तुम्हाला. गाडी ज्यावेळेस येईल त्यावेळेस तुम्हाला सिलेंडर मिळेल असे म्हणाले. त्यामुळे आम्ही तिथं जाऊन सिलेंडर तर भरून आणला. येता येता खूप ऊन होतं, त्यामुळे हे म्हणायला लागले की आपण ज्यूस पिऊया. तर पायनॅपल ज्यूस घेतला होता आम्ही आणि एक पायनॅपल कटसुद्धा करून घेतलं होतं घरी येऊन खायला. तर यांना पायनॅपल खूप जास्त आवडतं. त्यामुळे आम्ही जेव्हा जातो तेव्हा पायनॅपलचा ज्यूस आणि पायनॅपल कट करून घेऊन येतो. तर ज्यूस खरंच खूप छान होता आणि सिलेंडर घेऊन आम्ही परत घरी आलो. तर भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.